मी जो प्लॅन सांगते तो नीट लक्ष देऊन ऐका. अथर्व खाली येईल, मग त्याच्यासाठी मीरा कॉफी घेऊन येईल. त्या कॉफीमध्ये आपल्याला ही कॅप्सूल टाकायची आहे. हे काम करताना खूप काळजी घ्यावी लागणार आहे. आधी त्याला डिस्ट्रॅक्ट करावं लागणार. हे काम मला उत्तम जमेल. नाही नाही, काम वाढवायचं नाही. अजित, हे काम तू करणार आहेस. हां, एनिथिंग फॉर यू माया. ते आपलं पालीचं प्रकरण फसलं होतं ना, तसं. आपण तेव्हा मंजिरीवर हल्ला केला होता. आत्ता याचा तिचा काहीही संबंध नाहीये, कळलं? ती खाली येणार नाहीये, त्यामुळे तिचं टेन्शन नाहीये आपल्याला. आत्ता आपल्याला अथर्व आणि मीराला सांभाळायचंय, कळलं? वन सेक. ते इनविजिबल पॉवर, इनविजिबल भूत, ते काहीतरी आहे ना, ते त्याचं काय करायचं? अजित, शट अप. सगळा प्लॅन काय आपण डिस्कस करत बसणार आहोत का? हां, जे आपल्याला दिसत नाही ते आपल्या हातात नाही. आपल्या हातात काय आहे? कॅप्सूल. हां, सो प्लॅनवर फोकस करूया. ओके, आला वेळेस. फक्त 12 तास उरलेत. 12 तास. मंजिरी, सगळं नीट चाललंय, पण मीराला बाळ होणं हेच आत्ता सगळ्यात मोठं आव्हान आहे. प्रत्येक पाऊल विचार करून टाकावं लागणार आहे. मी फक्त एका संधीची वाट पाहतेय. हॅलो बाबा, हो निघालोय मी. एक 10-15 मिनिटं झाली आहेत. आय एम ऑन माय वे. हो, सी यू. हॅलो, गाडी दिसली? हो मॅडम, येते गाडी. परफेक्ट. एका झटक्यात वेळेला पाहिजे. आज काही झालं तरी तो अथर्व जिवंत राहतो कामा नये.
चला आता काही क्षणातच या घरचा लाडका राजपुत्र मला आणि माझा अजित राजा होणार. वा. आणि तू राणी आणि मी राजमाता. वा छान. सासूबाई, पण ही मंजिरी जिवंत असेपर्यंत तुमचं स्वप्न पूर्ण होणार नाही. पण ठीक आहे, काही क्षणच नाही. एकदा अथर्व मेला की हे सगळं साम्राज्य आपलं.